पार्थ साधायचा असेल आणि एकमेकाच्या जीवावर उतरायचं असेल तर त्यानं महाभारत ऐकावं. चार ग्रंथ, तुम्हाला चार रस्ते दाखवतात, पण या चारही ग्रंथामध्ये असणारा संशय काही ना काहीतरी दडलेला आहे महाराज. जसं मी पहिले सांगितलं की व्यासाने निर्मिती केली. एखाद्या पामराच्या हाती जर एखादा ग्रंथ पडला तर त्याच मार्गाची वेड, त्याच ग्रंथाचं वेड त्याला लागावून त्या मार्गाने तो ध्येयापर्यंत पोहोचावा. याच्यासाठी प्रत्येक ग्रंथामध्ये ज्याचं त्याचं महात्म्य वर्णन केलं गेलं. त्याची हार दाखवली नाही, रामाची हार दाखवली नाही, पांडव प्रतापामध्ये पांडवाची हार दाखवली नाही, हरिविजयमध्ये हरीचा हार दाखवली नाही, तर भक्तिविजयामध्ये भक्तांचा असणार हार दाखवली नाही, त्यांचा विजय दाखवला. ही निर्मितीच त्या पद्धतीने केली. पण जे चार पद्धतीचे ग्रंथ दाखवले, आम्ही आता चिंतन केलं, त्या चारही ग्रंथामध्ये काही ना काहीतरी संशय आहे महाराज. आणि तो काय संशय आपल्याला बघायचा आहे. रामायण आहे. रामायण आम्ही घरामध्ये कसं वागावं हे जरूर शिकवतो, पण रामायणामध्ये एक असणारा संशय आहे महाराज. आणि तो संशय म्हणजे विडंबना नाही. सर्व असणारे ज्ञानी मंडळी लक्षात घ्या. रामायणामध्ये एक संशय आहे, जो संशय आमच्या प्रभू रामचंद्रानं, बेस द्या, आमच्या प्रभू रामचंद्रानं निर्दोष असणाऱ्या वालीला मारलं. निर्दोष असणाऱ्या वालीला मारलं. सत्य आहे की नाही? गावात आहेत की नाही लोक? का गेले झोपी? हर हर महादेव, हर हर महादेव. सांगितलं. रामायण आम्ही सगळं ऐकलं, पण एक संशय दडला. रामानी निरपराध असलेल्या वालीला मारलं. भांडण कोणाचं होतं? सुग्रीवाचं आणि वालीचं. लक्षात घ्या. सुग्रीवाची पत्नी वालीनं पळून नेलेली होती आणि म्हणून त्या दोघा भावाभावाचं भांडण होतं. आणि आमच्या प्रभू रामचंद्राला सुग्रीव वानराचा राजा पाहिजे होता. आणि म्हणून माझ्या रामानं दोघांचं द्वंद्व युद्ध चालू असताना पाठीमागून बाण मारला वाल्याला. ज्या वेळेला वाली मरण पावला, पाठीमधून बाण घुसला, त्यावेळेस वाली खाली पडला आणि त्याने रामाला प्रश्न विचारला, रामा तुम्हाला मारलंस जरूर, पण माझा प्रश्न आहे तुला की मी तुझा काय अपराध केला होता? मी तुझा काय अपराध केला होता आणि तू कोण्या कारणानं मारलंस? तुझ्या कोणता गुन्हा केला होता? मी तर प्राणत्याग करणारच आहे आता, पण लक्षात ठेव रामा, मी तुझा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. वाल्या नसणार. रामाला विचारून घेतलं. रामाने सांगितलं, बाबा रे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय शांभवामी युगे युगे. सांगितलं, इतरांना त्रास देणारे जे लोक आहेत, दुष्ट आहेत, त्या दुष्टांचा निपात करण्यासाठी मी अवतार धारण केला. रामाने त्यानं उत्तर दिलं. पण आमच्या वाल्यानं सांगितलं, रामा तुझा मी निरपराधी होतो, तू जसं मला मारलंस तसा मी तुझा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या वाल्यानं पुढच्या जन्मामध्ये कोळ्याच्या मुलाचं रूप धारण करून, माशाच्या काट्याचा बाण करून, माझा कृष्ण परमात्मा झाडावर बसलेला असताना कृष्ण परमात्म्याच्या खालून अंगठ्याला बाण मारला आणि कृष्ण परमात्माचं आयुष्य तिथं संपलं. तिथं जीवन संपवावं लागलं माझ्या कृष्णाला. पहिल्या जन्मातला वाली रूपाचा
कोळ्याचा मुलगा ठरला पुढच्या जन्मामध्ये आणि त्यांनी बाण मारून सूड उगवला आणि कृष्णाचं असणारं चारित्र्य किंवा कृष्णाचा जन्म त्या ठिकाणी संपवला. कृष्णाला आपल्या अंतर्धानाला जावं लागलं, शरीर असणारं दहन करावं लागलं. संशय, रामायणातला हा संशय. 2, आमची भगवद्गीता असणारी वटेश्वराच्या सान्निध्यामध्ये पहिल्यानं सांगितल्या गेली भगवद्गीता. पहिल्यानं सांगितल्या गेली भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेमध्ये कृष्णानं अर्जुनाला, माझ्या कृष्ण परमात्मानी अर्जुनाला उपदेश केला, मार यांना. आणि गीता सांगत असताना कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, संन्यासयोग आणि 18 अध्यायापर्यंत कथा सांगितल्या आणि गीता सांगितली महाराज. कुठं? रथावर आरूढ होऊन सांगितली. बाकीच्यांना ऐकलं. आता गीतेमधला असणारा थोडा संशय सांगतो तुम्हाला. 18 अध्यायापर्यंत माझ्या कृष्ण परमात्मानं अर्जुनाला गीता सांगितली. बाबा यांना मार, बाबा यांना मार. विराट रूप दाखवलं माझ्या कृष्णानं. सगळं समजून सांगत सांगत गेला. पण माझ्या अर्जुनाचा संशय मिटला. जे मोह आहे तो संपला नाही महाराज. माझ्या अर्जुनाचा मोह संपला नाही. विराट रूप दाखवलं, सगळं सत्य दाखवत गेला माझा कृष्ण परमात्मा. पण अर्जुनाचा जो मोह होता, हाय हा माझा भाऊ, हे माझे भाऊ, हे माझे भाऊ, माझं माझं माझं. भीष्म माझे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन वगैरे वगैरे असणारे. माझ्या अर्जुनाचा मोह संपला नाही. शेवटी माझ्या कृष्णाला हताश व्हावं लागलं. आणि हताश होऊन गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 61 आणि 62 श्लोक, ईश्वर सर्वभूतानां, काय लिहिला श्लोक 18व्या अध्यायामध्ये. हताश झाले कृष्ण परमात्मा आणि अर्जुनाला सांगायला सुरुवात केलं, ए बाबा माझं तुला ऐकायचं नाही, माझ्या म्हणण्याचा तुझ्यावर काहीच फरक पडत नाही. आता एकच कर तू. कोणाला शरण जा? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वयंत्राणि तंत्ररूढानि मायया तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ. महायोगेन भारता शांती क्षेम दयायुक्त, तिथं मात्र तुला पराशांती मिळेल. त्या शिवाला, त्या ईश्वराला शरण जा. गीतेतला 61 18व्या अध्यायातला बघा तुम्ही जाऊन, 61 आणि 62 श्लोक. आणि त्या पद्धतीनं माझ्या कृष्ण परमात्माने अर्जुनाला हताश होऊन सांगितलं, बाबा रे त्याला शरण जा. तुझा भ्रम संपायला तयार नाही. भ्रामयन् सर्व यंत्राणी तंत्ररूढानि मायया तमेव शरणं गच्छ. त्याला तमेव म्हणजे त्याला शरण जा. तया भावे शरण जावे, 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 शरण जावे, शरण जावे. तया भावे 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 जय हो. तया भावे तया भावे शरण जावे, तया भावे तया भावे शरण जावे, तया भावे तया भावे शरण जावे, दया भावे शरण
भावी शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे. सांगितलं त्याला शरण जा. आणि त्याच्या पुढं तिसरा ग्रंथ आमचा भागवत असणारा. भागवतामध्ये काय सांगितलं? विडंबना नाही. भागवत कशासाठी ऐकलं? शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला उपदेश केला. भागवत सांगितलं. का सांगितलं? परीक्षिती राजानं एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता. आणि मेलेला साप टाकल्याच्या नंतर त्या ऋषीच्या मुलानं गंगेमध्ये सरोवरामध्ये स्नान करत असताना त्याला अंतर्दृष्टीनं जाणवलं की कोणीतरी एका राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यात मेलेला साप टाकलाय. आणि म्हणून त्या मुलानं, ऋषीच्या मुलानं हातामध्ये पाणी घेतलं आणि कडकडीत शाप दिला, ज्या राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यात साप टाकला मेलेला, तोच साप 7 दिवसामध्ये 7व्या दिवशी असणारा त्या राजाला चावेल आणि तो मरण पावेल. बरोबर आहे? भागवत ऐकणारी मंडळी, मग त्यावेळेला माझ्या परीक्षितीला असणारं संकट पडलं की आता मी 7व्या दिवशी मरणार, आता मी 7व्या दिवशी मरणार, मी 7व्या दिवशी मरणार. आणि मग मरण कसं टाळायचं, काय करायचं, कोणतं विधान करायचं, चिंतेमध्ये पडला. आणि चिंतेमध्ये पडलेला असताना आमचे शुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि शुकाचार्यांनी सांगितलं, राजा चिंता करू नकोस, भागवत ऐक. सज्जनो, सगळे स्कंद असणारे माझ्या शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितले. सगळे स्कंद असणारे माझ्या परीक्षितीला आणि शुकाचार्यांनी सांगितले. मला एक सांगा, परीक्षिती राजाचं मरण टळलं का? टळलं का मरण? हा संशय. शेवटी आमच्या शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं, राजा तुझ्यासारखे असे अनेक लोक आहेत, तुला एक चारित्र्य सांगतो. शेवटला सांगितलं माझ्या शुकाचार्यांनी परीक्षितीला. म्हणले, एक राजा होता आणि तो राजा अरण्यवासामध्ये गेला. आणि अरण्यवासामध्ये गेल्याच्या नंतर फिरला, सावज शिकार पाहण्यासाठी फिरला. शेवटी राजाला फिरत असताना कुणीकडे रात्र झाली हेही कळली नाही आणि रस्ता विसरून गेला आपल्या नगरीकडे जाण्याचा. आणि मग असा असणारा राजा फिरत असताना आश्रय शोधू लागला. कुठं थांबावं, कोणतं तरी एक घर मिळावं आपल्याला थांबण्यासाठी. आणि म्हणून एका त्या अरण्यामध्ये एक घर होतं महाराज. शुकाचार्य सांगालेत परीक्षितीला, एक घर होतं, त्या घरामध्ये सगळं मांस मच्छर पडलेलं होतं, घाण वास येत होता. आणि तिथे एक मनुष्य बसलेला होता, बाकी कोणी नव्हतं त्या घरामध्ये. आणि हा राजा अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या घरामध्ये गेला. सगळी दलदल, चिखल, अंधार, काटे कुटे रस्त्यानं, आणि त्या घरामध्ये पोहोचल्यावर सांगितलं, का हो मी एक रात्रभर या घरात राहू का? त्यावेळेस त्या घरातल्या माणसानं सांगितलं, अजिबात नाही, अजिबात तुम्ही येऊ नका माझ्या घरामध्ये, अजिबात येऊ नका. यांनी सांगितलं, काही करा हो, एवढी रात्र आणि कुठेही मी झोपेल तिथं आश्रयाला, पण एवढी रात्र माझी, मला तिथं राहू द्या. त्या माणसानं सांगितलं, असे बरेचसे लोक पांतस्थ येतात आणि असंच म्हणतात, एकच रात्र राहू द्या, पण त्यांना हे माझं घर गोड वाटतं आणि मग घर सोडा वाटत नाही त्यांना.
नाही नाही बाबा तुम्ही निघून जा. घाईमाई आला राजा तो, आणि घाईमाईला येऊन शेवटी त्या घरातल्या माणसानं बरं म्हणलं काय हरकत नाही, एक रात्र बोली वचन, एक रात्र आतमध्ये घेतला राजा. आतमध्ये घेतल्याच्या नंतर सगळा वास घाण यायला, सडलेल्या मांसाचा, दुर्गंधी सुटलेली, सगळ्या माश्या वगैरे त्या असणाऱ्या. पण राजानं असणारा विचार केला, एक रात्र फक्त आपल्याला जायचंय. आणि अनुक्रमे 1 घंटा गेला, 2 घंटे गेले, 4 घंटे गेले, 8 घंटे गेले. आणि त्या घंटे जाण्यामध्ये त्या राजाला असणार त्या वासाची सवय पडून गेली. आणि त्या वासाची सवय पडून सकाळी त्या माणसाने सांगितलं, चला उजाडलं, निघा घराच्या बाहेर. याने सांगितलं, नाही ना, आजचा एक दिवस राहू दे ना, आता पुढचा दिवस राहू दे ना, राहू दे ना. यांनी सांगितलं, अजिबात नाही, निघा. यांनी सांगितलं, नाही, तुझ्या हातापाया पडतो, अजून राहू दे, अजून राहू दे, अजून राहू दे. शुकाचार्याने सांगितलं, हे परीक्षिती, आता मला सांग, ज्याने वचन दिलं त्या माणसाला की बाबा रे मी एकच रात्र राहील, त्या माणसाने त्या घरात राहावं का? सांग परीक्षिती. शुकाचार्य विचारायले, त्या घरात राहावं का? घाण असलेल्या घरात राहावं का? आमच्या परीक्षितीने सांगितलं, महाराज, हे शुकाचार्य, हे गुरुवर्य, असा कोणता मूर्ख माणूस होता की पुन्हा पुन्हा ते माझं मलाच घरा राहू द्या, मलाच त्या घरात राहू द्या म्हणणारा. त्यावेळेस शुकाचार्यानं सांगितलं, राजा, तो दुसरा कोणता माणूस नव्हता, तूच तो. काय सांगितलं समजून? तूच तो. हे घर असणारं सोडून जायचंय प्रत्येकाला. आणि मग माझ्या परीक्षितीला मृत्यू असणारा सत्य वाटला, आणि आनंदानं असणारा आलिंगन माझ्या परीक्षितीनं मृत्यूला दिलं महाराज. आणि शेवटी मेल्याच्या नंतर मग ते वैकुंठवास हो, कैलास हो, कुणीकडे जाऊ तो, त्याच्याशी घेणं नाही आम्हाला, पण शेवटी त्याला मारावं लागलं. सगळी भ्रांती निघून गेली, शुकाचार्याने सगळी भ्रांती काढून टाकली, पण शेवटी मरण अटळ असलेलं, ते कधीच न टळणार, आमच्या परीक्षितीला मरावंच लागलं. हा संशय माझ्या भागवतातला. आणि म्हणून असे अनेक असणारे नवनाथामध्ये सुद्धा संशय आहे महाराज. असे अनेक ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये संशय आहे, पण ज्याच्यामध्ये अजिबात मूळ कोणताही संशय नाही, असा जो ग्रंथ आहे तो म्हणजे माझं शिवपुराण. आणि म्हणून ते असणारं परमचारित्र्य, परमपुराण असणारं आपल्याला आचरण करायचं किंवा ऐकायचंय, ती कथा असणारी जी परम पावन आहे. आणि म्हणून जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. जय श्री शिव कथा, जय श्री शिव कथा. से श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती सब जन्म जन्म की व्यथा व्यथा व्यथा. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. इसे श्रवण कर मिट जाती है, इसे
व्यथा व्यथा जय जय शिवकथा जय श्री शिवकथा 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 शिवकथा कलिका मद गाई सजन सब जीवन मोर सुहाई शिवकथा कलिका मद गाई सजन सजीवन मोर सुहाई तेरा परमार्थ बन जाए मेरा परमार्थ बन जाए तेरा परमार्थ बन जाए मेरा परमार्थ बन जाए पार्वती पर जगा 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 जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिवकथा जय श्री शिवकथा जय जय शिवकथा जय श्री शिवकथा शिव कथा सुंदर करतारी संशय विहग उडावत मारी सज्जनो इतर असणाऱ्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर सत्यानं आणि धर्म मार्गानं काही ना काहीतरी संशय आहे असं दाखवलं पण जी शिवकथा आहे त्याच्यामध्ये कोणताही संशय नाही म्हणून सांगितलं शिवकथा सुंदर करतारी संशय विहग उडावत मारी तेरा संशय सब भागेगा मेरा संशय सब भागेगा तेरा संशय सब भागेगा मेरा संशय सब भागेगा श्री हनुमत कर जगा 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 जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिवकथा जय जय शिवकथा किसे श्रवण कर मिट जाती है किसे श्रवण कर मिट जाती सौ जन्म जन्म की व्यथा 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 जय जय शिव कथा जय श्री शिव कथा जय जय शिव कथा जय श्री शिव कथा शिव करीत विठभ उडारी सादर सुन गिरिराज कुमारी शिवकथा संशय विरहित आहे म्हणून सांगितलं शिवकथा सुंदर करतारी संशय विहग उडावनिहारी
तेरा संशय सब भागेगा, मेरा संशय सब भागेगा, श्री हनुमत कर जथा जथा जथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. सांगितलं की अशी असणारी शिवकथा जी आहे ती असणारी कोणी ऐकली, का ऐकली, कशासाठी ऐकली, कोणी सांगितली आणि त्याचं महात्म्य काय. शिव महापुराणामधून आम्हाला पुढचे असणारे 5 दिवस पर्यंत ऐकायचे. सज्जन हो, या ठिकाणी आज असणार कथेला उशीर झाला, अर्धा पाऊण तासाच्या पुढं लेट झाला, त्याबद्दल सर्व गावाची आम्ही क्षमा मागतो. उद्या असणार ठीक 8 वाजता आणि कथेला सुरुवात होईल. 8 ते 11 असणारा टाइम, या नियमाचं पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि यामधून जे काही शिवकथेचं असणारं रसपान आहे, अमृतपान आहे, ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. त्या माझ्या सद्गुरूच्या चरणी झालेली आजची ही सेवा माझ्या सद्गुरूच्या चरणी तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या प्रथम पुष्पसेवेला आज मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज, संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज, शिवसंत लक्ष्मण महाराज, सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.